हे पाण्यात टाकलेत बोंबील आणि त्याच्यात आता आपण टाकणार आहे थोडं बाजरीचं पीठ आणि याची करणार आहे आपण भाजी. आता तिकडे बोंबील गरम पाण्यात टाकून झालेले आहे, ते थोडं थंड झालं का आपण ते बोंबील धुवून घेऊया. तोपर्यंत आपण भाकरी करू. बाजरीची भाकरी मोठी भाकरी करू म्हणून मी लाटून करते. मोठी भाकरी आता आपण तव्यात टाकून घेऊ. हे पण आता तव्यात टाकू आपण भाकरी. दुसरी भाकरी करून घेऊ आता. कढईत तेल टाकून घेते. तेल तापलं का आपण त्याच्यात कांदा टाकून घेऊ. तेल तापले आता मी 4 छोटे कांदे कापून घेतले. तुम्ही 2 घ्या मोठे असाल तर. कांदा परतून मीठ टाकून घेऊ. थंड झाले जरा पाणी. आता मी चांगले 2-3 पाण्याने धुवून घेते. बघा पाणी आता कसं निघते. हे असं एवढं पाणी 2-3 पाण्याने धुवायचं. थोडं तेल घालून घेऊ. बोंबील टाकू तेलावर. याच्यात घेऊ आता आपण मसाले टाकून. मिरची फार तिखट आहे म्हणून मी थोडी टाकते. मिरची पावडर, हळद, जिरा पावडर, गोडा मसाला आणि ही धण्याची पावडर आणि हे थोडा घरचा मसाला. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता हे पाणी टाकून आपण शिजून घेऊ. चांगलं मिक्स केलं. मीठ टाकायची शक्यतो गरज नाही पडणार म्हणून मी टाकलं नाही. पहिलेच कांदा परतताना टाकलं. भाजी तयार आहे. आता आपण ताट करू. ही भाजी सुकी बोंबलाची भाजी. तर आता तुम्ही सर्वांनी पहा आणि